साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। श्री तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत असून सायंकाळी श्रीदेवीजींची मंचकी निद्रा सुरुवात होणार आहे। सोमवार 22 सप्टेंबर रोजी पहाटे देवीजींना सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल। दुपारी 12 वाजता घटस्थापना विधी पार पडून नवरात्र महोत्सवाचा औपचारिक शुभारंभ होईल। त्यानंतर 9 दिवस देवीजींच्या विविध अलंकारातील तसेच नित्य महापूजा होणार असून बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होम विधी संपन्न होईल। तर दुसऱ्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी पारंपरिक दसरा व सीमोल्लंघन सोहळा साजरा होणार आहे। यंदाच्या नवरात्रात तब्बल 50 लाख भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून शहरात जय्यत तयारी सुरू आहे। आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्था, बॅरिकेटिंग, दर्शन मंडप याची चोख आखणी करण्यात आली आहे। घाटशीळ कार पार्किंग येथे मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे। भाविकांना घाटशीळ पार्किंग मार्गे बिडकर पायऱ्या मार्गाने मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून पायी व वाहनांनी भाविक येतात। त्यासाठी शहरासह सर्व मार्गांवर प्रशासनाने सूचना फलक बसवण्याचे काम हाती घेतले आहे। यंदाच्या नवरात्र महोत्सवात प्रथमच सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। तुळजाभवानी सैनिकी शाळेच्या आवारात दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत विविध कलावंत आपली कला सादर करणार आहेत। यामुळे भक्तांना धार्मिकतेसोबत सांस्कृतिक आस्वादही मिळणार आहे। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी यंदा 2000 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत, तर आरोग्य सेवेसाठी 200 आरोग्य कर्मचारी तुळजापूर शहरात सज्ज असतील। मंदिर संस्थांचे तब्बल 700 कर्मचारी नवरात्रात आपली जबाबदारी बजावतील। याशिवाय 5 अतिरिक्त मुख्याधिकारी देखील या काळात कार्यरत राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले।